काराव संघ आपली धावसंख्या उभारतोय 1च्या घरात। कट केला हा आणि या गलीमधून तो बॉल निघून जातोय, तेच निघून जातो तो मात्र धनधनीत चौकार त्या सायाने। पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू चौकार। आता मात्र डॅनीला व्हेरिएशन चेंज करायला लागेल कारण काराव संघ हा देखील मजबूत संघ समजला तो। जोपर्यंत मी तुम्हाला बोलत नाही ना का डीजे ऑन, तोपर्यंत तुम्ही डीजे लावू नका। तिसरा चेंडू डॅनी यांचा, सुंदर रिव्हर्सचा फटका मारतोय आणि सनसनीत जातोय चौकार, डोक्यावरून जातो हा चेंडू आणि आता मात्र डीजेला मात्र भरपूर संधी मिळते। आखू टप्प्यात चेंडू, परत तोच फटका, रिव्हर्सचा फटका। मात्र आता व्हेरिएशन चेंज करायला लागेल कारण 3 बॉल 3 चौके आलेले आहेत डॅनीच्या गोलंदाजीवर। आता मात्र कल्पेश त्यांना काहीतरी कान मंत्र देतील डॅनी यांना, कारण खूपच अखूट चेंडू टाकला होता हा आणि त्याचा फायदा पुरेपूर घेतात तो रोहन या फलंदाजाने। काराव संघ आणि मालेवाडी संघ कधी एकमेकांसमोर उभे कधी टाकले नव्हते आणि आज मात्र संधी दोघांना निर्माण झाली आहे, त्याच्यावर मात्र काराव संघ हावी होतोय पूर्णपणे मालेवाडी संघावर।